नमस्कार. संपूर्ण जगात साप आढळतात आणि त्यांच्या प्रकारानुसार काही विषारी तर काही बिनविषारी असतात. भारतात साप चावल्यामुळे दरवर्षी अनेकांचे मृत्यू होतात. आपण आज जगातील सर्वात धोकादायक आणि विषारी साप, त्यांच्या विषाचे प्रकार, शरीरावर होणारे परिणाम, तसंच भारतात साप चावल्यामुळे होणाऱ्या मृत्यूमागील कारण आणि अँटीव्हेनमबाबत माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊया. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगभरात दरवर्षी साप चावल्यामुळे सुमारे 80,000 ते 1,40,000 लोकांचा मृत्यू होतो. तर भारतात दरवर्षी साप चावल्याने 60,000हून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. दरवर्षी जगभरात साप चावण्याच्या साधारण 50 लाख घटना घडतात. त्यापैकी सुमारे 4 लाख जणांना शरीराचा एखादा भाग कापावा लागतो किंवा त्याला कायमस्वरूपी अपंगत्व येते. ही सर्व आकडेवारी खरंच गंभीर आहे. आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे साप. जगातील अनेक संस्कृतींमध्ये आणि समाजांमध्ये सापाला महत्त्वाचं स्थान आहे. काही जण त्यांची पूजा करतात, तर काहींना त्यांची भीती वाटते. काही साप खरोखरच खूप धोकादायक असतात, पण काही साप माणसाला अजिबातच इजा करत नाहीत. काही साप नूडलसारखे बारीक आणि पातळ असतात, तर काही इतके लांब असतात की ते जिराफाच्या उंचीपेक्षाही मोठे असतात आणि पूर्ण शेळी किंवा डुकर गिळून टाकू शकतात. BBC अर्थमध्ये सोफिया क्लॉग्लिया लिहितात की सुमारे 17 कोटी वर्षापूर्वी हे साप प्राचीन पालींपासून उत्क्रांत झाले आणि नंतर आपले पाय गमावले. जेनेटिक अनुवांशिक संशोधनानुसार सापांचे खरे पूर्वज हे लांब आणि बारीक अशा पालींसारखे प्राणी होते. त्यांच्या मागील बाजूला छोटे पाय आणि बोटे होते. हे प्राणी लॉरेशिया नावाच्या उष्ण जंगलामध्ये राहत होते. हा तोच खंड आहे जो पुढे विभागून आजचा उत्तर अमेरिका, ग्रीनलँड, युरोप आणि आशिया बनला आहे. जगभरात सुमारे 3,900 प्रजातींचे साप आढळतात. त्यापैकी फक्त 725 साप विषारी आहेत. त्यातील सुमारे 250 प्रजाती इतक्या धोकादायक आहेत की त्यांच्या एका चाव्याने माणसाचा जीव जाऊ शकतो. जे साप विषारी नसतात तेही माणसाचा जीव घेऊ शकतात. परंतु असे प्रकार फारच दुर्मिळ आहेत. म्हणजे वर्षाला 1-2 मृत्यू इतकेच. उदाहरणार्थ अजगर, जो आपल्या शिकारी भोवती वेटोळं घालून त्याला गुदमरून मारू शकतो. जगातील सर्वात धोकादायक साप. जेव्हा आपण विषारी सापांबद्दल बोलतो तेव्हा त्यांचे दोन अर्थ निघू शकतात. पहिला अर्थ म्हणजे असा साप जो माणसांना सर्वात जास्त मारतो. दुसरा अर्थ म्हणजे असा साप ज्याच्या विषात सर्वात जास्त ताकद असते. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. हे शक्य आहे. कदाचित सर्वात विषारी साप माणसांच्या जास्त जवळ राहत नसेल किंवा तो आक्रमक नसेल. साप चावल्यामुळे मृत्यूशिवाय गंभीर शरीरावर जखमा देखील होतात. काही वेळा टिश्यू नेक्रोसिसमुळे शरीराचा एखादा भाग कापून टाकावा लागू शकतो. BBC वाईल्डलाईफ मॅगझिन डिस्कव्हर वाईल्डलाईफमध्ये प्राणिवर्तन संशोधक आणि विज्ञान लेखिका लिओमा विलियम्स यांनी जगातील 10 सर्वात धोकादायक आणि विषारी सापांची यादी दिली आहे. 1. सो स्केल्ड वायपर, फुरसे. सो स्केल्ड वायपर हा साप मध्य पूर्व आशियामध्ये आढळणारा साप आहे आणि तो खूप आक्रमक स्वभावाचा असतो. दरवर्षी सर्वाधिक लोकांना मारणारा हा साप दाट लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये आढळतो. त्यामुळेच तो माणसांसाठी खूप धोकादायक ठरतो. भारतात हा साप दरवर्षी सुमारे 5,000 लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरतो. 2. इनलँड टायफन. जेव्हा सर्वात विषारी सापाची चर्चा होते तेव्हा इनलँड टायफन सर्वात पुढे असतो. हा साप मध्य आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळून येतो आणि मुख्यतः तो उंदरांची शिकार करतो. असं म्हटलं जातं की या सापाच्या एका चाव्यामुळे 100 लोकांचा जीव जाऊ शकतो. पण तो स्कॅल वायपर सारखा तो मृत्यूंसाठी जबाबदार नसतो. याचं कारण म्हणजे हा मानवी वस्त्यांपासून दूर, दुर्गम भागात आज जमिनीखाली जास्त राहतो. 3. ब्लॅक मांबा. ब्लॅक मांबा हा इतका भयानक आहे की जंगलाचा राजा सिंहही याच्यासमोर हार मानतो. हा साप सब-सहारा आफ्रिकेत आढळतो आणि टायफनपेक्षा अतिशय आक्रमक असतो. साधारणपणे माणसांपासून दूर राहणारा हा साप धोक्याची जाणीव झाल्यावर उभा राहतो आणि विजेच्या वेगाने हल्ला करतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास त्याच्या चाव्याने अर्ध्या तासातच माणसाचा मृत्यू होऊ शकतो. रसल वायपर म्हणजेच घोणस. इंडियन कोब्रा, कॉमन क्रेट, सोस्कॅलेड वायपर आणि रसल वायपर हे चौघे एकत्रितपणे बिग फोर म्हणून ओळखले जातात. भारतीय उपखंडात सर्वाधिक मृत्यूंसाठी हे चार साप जबाबदार आहेत. रसल वायपरला मराठीत घोणस असेही म्हणतात. रसल वायपर चावल्यानंतर तीव्र वेदना होतात. हा साप खूप आक्रमक, वेगवान असतो.
भारतात साप चावण्याच्या 43 घटनांमागे हा साप असतो. 5. कॉमन क्रेट मण्यार. बिग फोरमधील हा साप खूप विषारी आहे आणि त्याच्या चाव्यामुळे मृत्यूची शक्यता 80% आहे. या सापाच्या विषात न्यूरोटॉक्सिन असतात, जे मांसपेशी शून्य अर्धांगवायू करतात. श्वास घेण्यात अडचण आणि मृत्यूसारखे गंभीर परिणाम देखील करू शकतात. कॉमन क्रेटला मराठीत मण्यार असे म्हटले जाते. हा प्रामुख्याने इतर साप, उंदीर, बेडूक खातो. माणसाच्या समोर तो क्वचितच येतो, परंतु अंधारात त्याच्यावर पाय पडल्यास तो नक्कीच हल्ला करतो. 6. इंडियन कोब्रा म्हणजेच नाग. भारतातील सर्वात एक धोकादायक सापांमध्ये इंडियन कोब्राचाही समावेश होतो. पूर्वी भारतात गारुडिया सापाला गल्लोगल्ली घेऊन फिरायचे. हा साप विषारी आणि आक्रमक दोन्ही आहे. तो माणसांच्या वस्त्या किंवा जवळपास राहतो, कारण त्याची मुख्य शिकार उंदीर आहे, जो मानवी वस्तीत जास्त आढळतो. त्यामुळे माणसांशी याचा अनेक वेळा सामना होतो. 7. पप ॲडर. भारतीय उपखंडापासून दूर आफ्रिकेत मोठा आणि भयानक असा पप ॲडर साप आढळून येतो. वायपर प्रजातीतील हा साप इतर सर्व आफ्रिकन सापांच्या तुलनेत जास्त लोकांचा जीव घेतो. धोक्याची जाणीव झाल्यावर हा साप पळत नाही, तर सामोरं जातो. तो बऱ्याचदा त्याच ठिकाणी आराम करताना दिसतो, जिथून लोक इजा करतात. हा साप हल्ला करण्यापूर्वी इशारा देतो. तो आपलं शरीर फुगवतो आणि हिस्स असा आवाज काढतो. 8. कॉमन डेथ ॲडर. हा साप ऑस्ट्रेलियाच्या जंगलात आढळतो. तो पानांमध्ये लपून बसतो आणि शिकार जवळ आल्यावर हल्ला करतो. हा साप खास करून त्यांच्यासाठी धोकादायक ठरतो, जे अशा भागात फिरत असतात, चुकीने पाय ठेवतात. त्याचं विष प्राणघातक आहे आणि 80% प्रकारांमध्ये माणसाचा मृत्यू होतो. 9. किंग कोब्रा. सुमारे 4 मीटर लांबीच्या सापाने 5.85 मीटरचा विक्रम केला आहे. इंडियन कोब्रासारख्या किंग कोब्रा भारतीय उपखंडात सांस्कृतिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. माणूस त्याच्या प्रदेशात अतिक्रमण करत आहेत आणि पारंपरिक चीनी औषधांमध्ये वापरण्यासाठी त्याची शिकार केली जाते. भारतात किंग कोब्रा मारल्यास तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 10. रॅटलस्नेक. हा उत्तर भारतातील सर्वात धोकादायक साप आहे. तरीही आशियातील सापांशी तुलना करता तो कमी धोकादायक वाटतो आणि दरवर्षी अमेरिकेत सुमारे 5 लोकांच्या याच्या चाव्याने मृत्यू होतो. हा साप खूप मोठा आणि जड आहे. त्याचं वजन 15 किलोपेक्षा जास्त असू शकतं. त्याच्या विषात हेमोटॉक्सिन असतं, जे लाल रक्तपेशींवर हल्ला करतं. या 10 सापांशिवाय टायगर स्नेक, कोस्टल टायपन आणि ईस्टर्न ब्राऊन स्नेक सुद्धा धोकादायक सापांमध्ये गणले जातात. आता सापांचे विष वेगवेगळे असते का? सापांमध्ये 2 प्रकारचे विष आढळतं. न्यूरोटॉक्सिक विष नर्व्हस सिस्टमवर परिणाम करतं आणि त्यामुळे मांसपेशी सुन्न होतात. हेमोटॉक्सिक विष रक्तभिसरण प्रणालीवर परिणाम करतं, ज्यामुळे रक्त आणि टिश्यूला हानी पोहोचते. कोब्रा, मांबा आणि क्रेट्स या सापांमध्ये न्यूरोटॉक्सिक विष असतं. तर रॅटल स्नेक आणि ॲडर्स सारख्या वायपर सापांमध्ये हेमोटॉक्सिक विष असतं. तरी काही अपवाद आहेत. काही सापांचे विष दोन्ही प्रकारचे म्हणजे संमिश्र परिणाम करू शकतात. काही वायपर सापांमध्ये न्यूरोटॉक्सिक घटक असतात, तर काही सापांचे विष मिश्र असते. आता प्रश्न असा पडतो, की भारतात सर्पदंशामुळे इतके मृत्यू का होतात? स्नेक बाईट हार्लिंग अँड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष आणि संस्थापक प्रिया कदम सांगतात, की भारतात जैवविविधता खूप समृद्ध आहे आणि लोकसंख्याही जास्त आहे. त्यामुळे साप चावल्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण इथं सर्वाधिक नोंदवलं जातं. प्रियंका यांनी बीबीसीला सांगितलं, की वायपर प्रजातींच्या सापाचं विष होमोटॉक्सिक असतं, जे रक्तावर परिणाम करतं. त्यामुळे रक्त पातळ होतं, आतून रक्तस्राव होतो, ज्याला इंटरनल हेमरेज म्हणतात. रक्तवाहिन्या फुटू लागतात आणि त्याच्या किडनीवरही परिणाम होतो. एखाद्या व्यक्तीला साप चावल्याने लगेच मृत्यू होत नाही, परंतु त्याच्यामुळे गुंतागुंत होऊ शकते. जर हेमोटॉक्सिक विष शरीरात शिरलं आणि एखादी व्यक्ती जगू शकते, परंतु मूत्रपिंड खराब होऊ शकतं. अंतर्गत समस्या उद्भवू शकतात. अवयव प्रभावित होऊ शकतात. त्यांनी सांगितलं, की क्रेट आणि कोब्रासारख्या सापांमध्ये न्यूरोटॉक्सिक विष असतं. हे विष नर्व्हस सिस्टीमवर परिणाम करतं. हे विष एवढं घातक असतं, की माणसाला श्वासही घेणं अशक्य होतं. म्हणून असे साप चावल्यावर जर लवकर उपचार मिळाले नाहीत, तर माणसाचा मृत्यू देखील होऊ शकतो. अँटीव्हेनम न मिळणे ही मोठी समस्या आहे का? यावर प्रियंका कदम म्हणतात, की भारतात अँटीव्हेनम प्रामुख्याने बिग सुपर 4 यांसाठी वापरले जाते. परंतु आपल्या देशात विशेषतः ईशान्येमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साप आढळतात.
उदाहरणार्थ, बंगालमध्ये ग्रेटर ब्लॅक रेट आणि लेझर ब्लॅक रेटसारखे साप जेव्हा चावतात, तेव्हा योग्य वेळी योग्य अँटीव्हेनम उपलब्ध नसल्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता खूप वाढते. सापांबद्दल तुमचे काय मनोगत आहे, हे कमेंटमध्ये नक्की टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.